नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आता आज आपण गवारची भाजी बनवणार आहोत. तर बघू शकता इथे छान असा गवार मी स्वच्छ निवडून घेतलेला आहे. त्यानंतर इथे एक जाडबुडाची कढई घेतली आहे. आपण त्यात 1 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे आणि हे जे गवार आपण स्वच्छ निवडून घेतले होते ते स्वच्छ धुवून घेतले 2 ते 3 पाण्यामध्ये आणि आपण हे गवार ह्या पाण्यामध्ये घालून घेणार आहोत. आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे गवार. तर बघू शकता ह्या पद्धतीची भाजी तुम्ही अगदी एकदा बनवाल ना, तर पुन्हा पुन्हा बनवून खाणार. इतकी छान चविष्ट भाजी बनवून तयार होते. तर आता इथे आपल्याला हे छान असं वाफवून घ्यायची ही गवार. साधारण 5 ते 7 मिनिटात अगदी कोवळा गवार होता म्हणून 5-7 मिनिटात छान असा वाफवून तयार झाला आहे. बघू शकता तुम्ही. त्यानंतर आता इथे आपण तीच कढई घेतलेली आहे. गवार मी दुसऱ्या भांड्यात काढून घेतला होता. आता कढई गरम झाल्यावर आपल्याला ह्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही मित्र-मैत्रिणींनो, तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहत आहात नक्की मला कमेंट करून सांगा आणि एक लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. त्यानंतर इथे वाटण तयार केलं. ह्यात खोबरं, आलं आणि लसूण ह्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे. आपण ते ह्या फोडणीमध्ये घालून घेणार आहोत. त्यानंतर इथे साधारण एक मोठा कांदा छान असा बारीक चॉप केलेला, कट केलेला होता. तो सुद्धा आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत फोडणीमध्ये. तर खूप सुंदर आणि झटपट गवारची भाजी बनवून तयार होते. तर ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा मैत्रिणींनो. त्यानंतर इथे कांदे छान फ्राय झाल्यावर आपल्याला इथे मसाले घालून घ्यायचे. तर इथे लाल तिखट घेतलेलं आहे. साधारण 1.5 चमचा इतकं लाल तिखट घातलं आहे. त्यानंतर अर्धा चमचा इतका आपण काळा मसाला घेणार आहोत. त्यानंतर हळद घातलेली आहे. बघू शकता ह्या पद्धतीने आपल्याला फोडणी तयार करून घ्यायची आणि अगदी छान असं मिक्स करून घ्यायचे. तर आता इथे छान अशी फोडणी तयार झाल्यानंतर आपण इथे थोडंसं मीठ घालून घेणार आहोत चवीनुसार. तर मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर इथे आपण गवार शिजवलेला होता ना, तो ह्या फोडणीमध्ये घालून घेणार आहोत. अगदी झटपट बनवून तयार होते ही गवारची भाजी. ही तुम्ही भाताबरोबर, पोळीबरोबर किंवा भाकरबरोबर खाऊ शकता. खूप छान चविष्ट लागते. त्यानंतर इथे आपण 1 ते 1.5 चमचा इतकं शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहोत. तर आता इथे आपण छान अशी ही भाजी 5 ते 7 मिनिटं छान अशी गरम करून घेणार आहोत. पुन्हा मी ते झाकण ठेवून देते आणि छान अशी वाफवून घेते. तर बघू शकता 5 ते 7 मिनिटात छान अशी आपली भाजी बनून तयार झाली आहे. तर नक्कीच ह्या पद्धतीने बनवून बघा. तुम्ही 1 चपातीच्या ऐवजी 2 चपात्या नक्कीच खाणार, इतकी चविष्ट बनवून तयार होते. तर ह्या पद्धतीने आपली छान अशी गवारची भाजी बनवून तयार झालेली आहे. तर करून पहा, खाऊन पहा आणि आवडली तर एक लाईक, कमेंट नक्की करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. मनापासून तुमचं सगळ्यांचं असंच प्रेम आणि आशीर्वाद राहू द्या.